संजय पोपट भालेराव, मी संगमेश्वर तालुक्यात डिग्रस गावचा रहिवासी आहे। मी शेतकऱ्याचे प्रश्न घेऊन निवडणुकीला सामोरे जात आहे। तर नक्कीच विरोधाची वाट लावणार आहे, कारण की त्यांनी 15 वर्ष झाले काही कामच नाही त्यांचे, त्याच्यामुळे नक्कीच ते वाट लावणार। हो, 101% खाट माझी चालणार। माझं नाव सतीश भिवा पवार, मी तुतारी या चिन्हावर लढत असून शेवटच्या मतदारापर्यंत पोहोचण्याचा मा शेवटचा ध्येय राहणार आणि मतदाराकडून मला चांगला प्रतिसाद भेटन। तुतारी म्हणजे फक्त ट्रम्पेट। आता मतदान हाती घेतलंय तर ते पार पाडावंच लागणार, ऊन असो किंवा तापमान किती असो। अशोकराव रामचंद्र आल्हाट, जनहित लोकशाही संस्थापक अध्यक्ष, त्याचबरोबर ओबीसी बहुजन पार्टी आणि इतर पक्ष पुरस्कृत असा मी उमेदवार आहे। आणि या शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये मी गॅस सिलेंडर या चिन्हावरती मी ही निवडणूक लढवत आहे। संजय पोपट भालेराव, मी संगमेश्वर तालुक्यात डिग्रस गावचा रहिवासी आहे। मी शेतकऱ्याचे प्रश्न घेऊन निवडणुकीला सामोरे जात आहे आणि शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न आहे। कांद्याला बाजार नाही, दुधाला बाजार नाही, हे प्रश्न आणि तरुण युवकांचे प्रश्न घेऊन मी या निवडणुकीत 6 तालुक्यात म्हणजे लोकसभेसाठी उभा आहे। आणि तरुण वर्ग माझ्या मागे आहे, शेतकरी माझ्या मागे आहे, सर्व जाती धर्म हे सर्व माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे। आणि मी त्या सिटी मतदारसंघाचा निवडून आल्यास नक्कीच चांगलं काम करेल, निवडून आल्यास संधीचं सोनं करेल ही मला खात्री आहे। मला चिन्ह खाट मिळाली आहे, तर या मी लोकांना आवाहन करेन, शेतकऱ्यांना आवाहन करेन, खाटीसमोर बटन दाबून मला विजय कराल ही नक्की मला खात्री आहे। तर नक्कीच विरोधाची वाट लावणार आहे, कारण की त्यांनी 15 वर्ष झाले काही कामच नाही त्यांचे, त्याच्यामुळे नक्कीच ते वाट लावणार। हो, 101% खाट माझी चालणार। माझं नाव सतीश भिवा पवार, मी तुतारी या चिन्हावर लढत असून शेवटच्या मतदारापर्यंत पोहोचण्याचा मा शेवटचा ध्येय राहणार आणि मतदाराकडून मला चांगला प्रतिसाद भेटन। कोणती तुतारी? तुतारी म्हणजे फक्त ट्रम्पेट। आता मतदान हाती घेतलंय तर ते पार पाडावंच लागणार, ऊन असो किंवा तापमान किती असो। काय थोडे गावात थोडे प्रॉब्लेम असल्यामुळे मी युवका पुढे जाण्याचा निर्णय घेतल्यामुळे मला युवक जागे करायचे, त्याच्यामुळे मी या निवडणुकीत उतरलो। हजारोहून अधिक गाव आहे। शिर्डी लोकसभा मतदारसंघ खूप प्रचंड मोठा आहे। एका गावापुरता अडचण आली मात्र थेट तुम्ही लोकसभेची उमेदवारी करणार, काही मोठं चॅलेंज आहे, काय कसं पेलवणार? बघू, वेळ आल्यावर सांगू। ऐकत हो, तरुण वर्ग, मराठा समाज आहे, मुस्लिम समाज आहे, दलित समाज आहे, 18 पगड जाती माझ्या बरोबर राहतील हीच विनंती माझी। माझा अजेंडा असा आहे की शेतकऱ्यांना दिवसा लाईट मिळावी आणि जे शेतकऱ्यांना भाव मिळत नाही त्या दृष्टीने, आणि मराठा समाजाला आरक्षणासंदर्भात मी जरांगे पाटलांना साथ देणार आहे आणि मुस्लिम बांधवांना त्यांच्या आरक्षणाचा मुद्दा लावून धरणार आहे आणि धनगर समाज माझ्या पाठीशी उभे राहणार। मी त्यांच्या आरक्षणाचा मुद्दा लावून धरीन, दिल्लीपर्यंत हा मुद्दा घेऊन जाईन हीच माझी विनंती आहे। काही जरांगे पाटलाची गाठ झाली? काही जरांगे पाटील बघू आता, कधी जरांगे पाटलांची गाठ झाली नाही, गाठ नाही झाली, पण त्यांचे विचार घेऊन मी लोकांपुढे जाणार आहे। शिर्डी लोकसभा मतदारसंघामधून आज 29 तारीख ही माघार घेण्याची तारीख होती आणि त्याचबरोबर माघार घेऊन बाकीचे सर्व उमेदवारांना चिन्हाचं वाटप करून बाकी खर्चाचं कसं करायचं आणि बाकी तुम्ही निवडणूक कशी लढवायची अशा संदर्भातील ही सगळी माहिती आज निवडणूक निर्णय अधिकारी माननीय कोळेकर साहेब आणि त्यांच्या सोबतच्या टीमनी आमच्या सर्व उमेदवारांना फार चांगल्या पद्धतीने समजावून सांगितले। शिर्डी लोकसभेमध्ये या उमेदवारापैकी जे उमेदवार पक्षाच्या स्वरूपामध्ये काम करतात, त्याचबरोबर जे अपक्ष म्हणून काम करतात, यांनी संयमाने आणि चांगल्या वातावरणामध्ये निवडणूक लढवावी अशा पद्धतीने माननीय कोळेकर सर आणि त्यांच्या टीमने सांगितलं।
आम्ही उमेदवार म्हणून सर्वांनीच त्यांना ती सहमती दर्शवली आणि त्या सर्वांच्या खेळीमेळीच्या वातावरणामध्ये आज ही संपूर्ण बैठक संपन्न झाली. अशोकराव रामचंद्र आल्हाट, जनहित लोकशाही संस्थापक अध्यक्ष, त्याचबरोबर ओबीसी बहुजन पार्टी आणि इतर पक्ष पुरस्कृत असा मी उमेदवार आहे. आणि या शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये मी गॅस सिलेंडर या चिन्हावरती मी ही निवडणूक लढवत आहे. आणि गॅस सिलेंडरच्या स्वरूपामध्ये जे चिन्ह आहे ते सर्वांच्या परिचित चिन्ह आहे आणि परिचित चिन्ह असल्यामुळे मला माझ्या या मतदारसंघामध्ये सर्व मतदार चांगल्या पद्धतीने स्वीकारतील आणि जो ओबीसी बहुजन पक्ष आणि बाकीचा वंचित बहुजन या सगळं घटक, या सर्व घटकांना समूहाला या गॅस सिलेंडरच्या जो काही भडका उडालेला आहे तो भडका सध्या या देशामध्ये पेटलेला असल्यामुळे माझं जे सिम्बॉल आहे, माझे जे चिन्ह आहे ते एकदम प्रसिद्ध चिन्ह आहे आणि अशा या प्रसिद्ध चिन्हाच्या मुळे मी या लोकसभेमध्ये पूर्णपणे बाजी मारल्याशिवाय मी राहणार नाही. खुशखबर खुशखबर खुशखबर. श्री साई भक्त लक्ष्मीबाई शिंदे ट्रस्ट शिर्डी आणि आर झुंझुनवाला शंकराय हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने पहिल्या 2 यशस्वी शिबिराला मिळालेल्या उदंड प्रतिसादानंतर पुन्हा एकदा मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर, वयोवृद्ध व गरजूंना मोफत चष्मा वाटप. बुधवार दिनांक 1 मे 2024 रोजी सकाळी 9 ते दुपारी 2 वाजेपर्यंत. ठिकाण साई 9 ग्रुप अयोध्या हॉस्पिटल, पिंपळवाडी रोड, शिर्डी. ट्रस्टचे अध्यक्ष श्री अरुणराव शिंदे गायकवाड पाटील, शिर्डी व संयोजक श्री साईराज अरुणराव गायकवाड पाटील. शिबिराचा जास्तीत जास्त रुग्णांनी लाभ घ्यावा. मोबाईल क्रमांक 80 55 85 54 45 तसेच 70 30 03 54 45. साईबाबांच्या पावनभूमीत साई निर्माण उद्योग समूहाचे अध्यक्ष विजयराव तुळशीराम कोते पाटील यांच्या प्रयत्नातून साई निर्माण ड्रीम सिटी भव्य सुसज्ज असे फ्लॅट नागरिकांच्या सेवेत निर्माण होत असून आजच आपला फ्लॅट बुक करा. सुरुवात फक्त 11.50 लाखांपासून आणि प्रधानमंत्री योजनेअंतर्गत 2.5 लाखांची सबसिडी सुद्धा मिळणार आहे. सर्व सुविधा युक्त 400 फ्लॅट या साई निर्माण ड्रीम सिटी मध्ये राहणार असून हे काम आता पूर्णत्वाकडे आले आहे. डिसेंबर 2024 ला आपण या सुसज्ज इमारतीत आपल्या स्वतःच्या फ्लॅट मध्ये वास्तव्यास जाणार आहात. तेव्हा त्वरा करा, आजच आपला फ्लॅट बुक करा आणि आपल्या स्वप्नातील हक्काच्या सुंदर घराचं स्वप्न साकार करा.